मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या अपडेटमध्ये पीडब्ल्यूडी वायरमन लायसन गव्हर्नमेंट मार्फत जे दिलं जातं त्याची परीक्षा आहे, तर त्याबद्दल या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। इलेक्ट्रिकल काम तर येतं परंतु लायसन नाही, अशा बऱ्याच विद्यार्थ्यांना या संधीचा फायदा घेता येणार आहे। तर गव्हर्नमेंट लायसन काढण्यासाठी काय काय डिटेल लागणार आहेत, क्वालिफिकेशन कोणते असतात, अनुभव किती लागणार आहे, परीक्षा फी किती असणार आहे आणि अर्ज भरण्याची शेवटची तारीख जवळ आलेली आहे। त्यामुळे हे लायसन काढण्यासाठी तुम्हाला इलिजिबिलिटी सगळं बघायचं आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत। तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता, सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत। तर मित्रांनो, इथे बरीच विद्यार्थी किंवा बरीच या ठिकाणी टेक्निशियन्स काम करत असतात, इलेक्ट्रिकल संबंधी काम चालू असतं। वेगवेगळ्या प्रकारचं वायरिंग, घरगुती वायरिंग असेल, ऑफिस वायरिंग असेल, या पद्धतीचं वायरिंग मग सगळ्याच प्रकारचं काम या ठिकाणी केलं जातं आणि त्यासाठी तुम्हाला लायसनची आवश्यकता असते। जेणेकरून तुम्हाला इलेक्ट्रिशियन, वायरमन, सुपरवायझर ही लायसन कशा प्रकारे मिळवायची, जेणेकरून तुमचा जो व्यवसाय आहे तो तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या चालवू शकता। यासाठी आपण या सुपरवायझरी पोस्ट किंवा वायरमन पोस्ट याबद्दल या व्हिडिओमध्ये बघत आहोत। तर मित्रांनो, अशा प्रकारे जे विद्यार्थी स्वतः काम करतात, बघून बघून काम शिकलेले असतात, त्यांच्यासाठी ही अपॉर्च्युनिटी आहे। सुपरवायझरी पोस्ट असेल किंवा वायरमन पोस्ट असेल, यासाठी शासनातर्फे एक परीक्षा घेतली जाते। मग याचा सध्या जो आहे तो अर्ज या ठिकाणी भरले जाणार आहे। तर त्याचं नोटिफिकेशन आहे। तर विद्युत पर्यवेक्षक व तारतंत्री परीक्षा ही नोव्हेंबरमध्ये घेतली जाते, त्याची जाहिरात या ठिकाणी दिलेली आहे। तर विद्युत पर्यवेक्षक लेखी परीक्षा 22/11/2025 रोजी व तोंडी परीक्षा ही 23/11/2025 रोजी, म्हणजे ही सुपरवायझरची परीक्षा या ठिकाणी आहे। मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या ठिकाणी आहे। तसेच वायरमन परीक्षा म्हणजे तारतंत्री परीक्षा ही 27/11/2025 पासून मुंबई, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, अमरावती या केंद्रातून घेण्यात येणार आहेत। तर दोन्ही परीक्षेकरता अर्ज जे लागतात, तर 12 C आणि E हे अर्ज त्या ठिकाणी रिपीटर असतील तर 12 आणि D अर्ज या ठिकाणी तुम्हाला सादर करायचे आहेत। आता हे अर्ज सुवाच्य अक्षरात किंवा टायपिंग करून तुमच्या जिल्ह्याचं, म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये तुमचं आधार कार्ड आहे किंवा ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही परीक्षा देणार आहात, तर त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही विद्युत निरीक्षक जे दिलेले आहेत त्या निरीक्षक सचिव जे ऑफिसेस आहेत, पीडब्ल्यूडी ऑफिस, तिथे सादर करायचे आहेत। अर्ज सादर करणे, अर्ज मंजूर नामंजूर यादी जाहीर करायची दिनांक, हे सगळं त्या ठिकाणी खाली दिलेले आहेत, वेळापत्रक दिलेलं आहे खाली। तर या अर्जासोबत सगळे तुमचे डॉक्युमेंट्स आणि एक ग्रास प्रणालीवर चलन काढायचं आहे। ते चलन काढून त्यामध्ये मूळ पावती तुम्हाला अर्जासोबत जोडायची आहे आणि सोबत स्वयंशासकीय कागदपत्रे जोडायची आहेत। आता हा अर्ज तुम्हाला खाली एक लिंक दिली जाईल, त्याच्यावर तुम्हाला मिळणारच आहे। तर वायरमन परीक्षा द्यायची असेल तर तुम्हाला तुमच्याकडे डोमिसाईल असणं गरजेचं आहे, महाराष्ट्र राज्याचं डोमिसाईल प्रमाणपत्र, अनुभवाचा पुरावा किंवा विद्युत कंत्राटदाराच्या हजेरीचा पट, म्हणजे एक ज्या ठिकाणी तुम्ही काम करत आहात कंत्राटदाराकडे, कॉन्ट्रॅक्टरकडे, त्याचं एक अनुभवाचा पुरावा म्हणजे त्या ठिकाणी ई प्रमाणपत्र दिलं जातं आणि हजेरीचा प्रत दिलं जाते। निवासी पुरावा, पासपोर्ट, आधार कार्ड, मतदान कार्ड यापैकी कोण, 3 रंगीत फोटो, 2x2 इंच आकाराचे अलीकडच्या काळातले फोटो द्यायचे आहेत। पत्ता असलेले अर्ज म्हणजे तुमचा स्वतःचा पत्ता असलेला 5 रुपयाचा स्टॅम्प लावलेले छोटे लिफाफे 2 आणि स्वतःचा पत्ता असलेले 45 रुपयाचा स्टॅम्प लावलेले मोठा लिफाफा म्हणजे A4 साईज आपण त्याला म्हणतो, एक जोडायचा आहे। आणि इतर शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र तुमच्याकडे जर काय असतील तर ती जोडायची आहेत। मग LC, मार्कशीट जे काही असेल ते। तर ह्याला बेसिक क्वालिफिकेशन तसं काही दिलेलं नाही, फक्त तुमच्याकडे काम आलं पाहिजे, जे इलेक्ट्रिकलचं काम आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला आलं पाहिजे। नंतर जर तुम्हाला पर्यवेक्षक परीक्षा द्यायची असेल, म्हणजे सुपरवायझरी पोस्ट आहे, ती जर परीक्षा द्यायची असेल तर
हे सगळे 7ही त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहेत. वरील यादीतील क्रमांक 1 ते 7 व्यतिरिक्त खालील कागदपत्र जोडावीत. म्हणजे हे 7 आहेत. तर 8 नंबर तुमचा तारतंत्री परवाना व प्रमाणपत्राची छायाप्रत. तुमचा पूर्वी जर तुमचं वायरमन लायसन काढलेलं असेल त्याची झेरॉक्स प्रत जोडायची आहे. आणि विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रातील किमान 2 वर्षाचा अनुभव, म्हणजे अनुभवाचा प्रमाणपत्र तुम्हाला गरजेचं आहे 2 वर्षाचं, जर तुम्ही सुपरवायझर लायसन काढत असाल तर. SSC मार्कशीट लागणार आहे, प्रमाणपत्र लागणार आहे. आणि त्याचबरोबर विद्युत अभियांत्रिकी पदवी पदविका याखेरीज इतर शाखेची जर पदवी असेल तर तुम्हाला अखिल भारतीय तंत्र शिक्षण पद्धतीची मान्यता दिलेल्या विद्यापीठाची पदवी पदविका प्रमाणपत्र, विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रातील किमान 1 वर्षाचा अनुभव यासाठी लागणार आहे. तर हे बेसिक स्क्रीनशॉट मारून बघू शकता तुम्ही. आता वेळापत्रक दिलेले आहे, कधी कधी तुमची परीक्षा, कधी अर्ज जमा करायचे आहेत. तर अर्ज वितरण सुरू झालेले आहे, तर 8 तारीखपासून सुरू झालेलं आहे. पूर्ण अर्ज भरण्याची शेवटची तारीख 13/10 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज भरायचे आहेत. अर्ज नामंजूर मंजूर याची यादी तुम्हाला 17/10ला दिसणार आहे. तुम्ही जिथे अर्ज जमा केलेला आहे त्या ठिकाणी बघायचे आहे. अर्जामध्ये त्रुटी आढळल्यास तो करेक्शन करण्यासाठी 29/10 दिलेला आहे. परीक्षा दिनांक 22/11 ही दिलेली आहे आणि 23/11 दिलेली आहे. परीक्षा शुल्क म्हणजे चलन तुम्हाला 500 रुपयाचं भरायचं आहे. तर ही पर्यवेक्षक म्हणजे सुपरवायझरसाठी आहे. वायरमन लायसनकरिता परीक्षा आहे ती अर्ज वितरण 8 तारीखपासूनच आहे. अर्ज भरण्याची तारीख 17/10 आहे. त्यानंतर अर्ज मंजूर नामंजूर 29, नंतर 7/11 आहे त्रुटीची पूर्तता करण्यासाठी. आणि परीक्षा ही 27/11 पासून सुरू होणार आहे. अर्ज शुल्क 500 रुपये. तर अशा प्रकारे तुम्हाला अर्ज पूर्ण भरून तुमच्या निरीक्षक कार्यालयात जोडायचं आहे, जमा करायचं आहे. संबंधित सोबत डॉक्युमेंट सगळे जोडायचे आहेत. इतर जर माहिती असेल तर खाली लिंक दिली, त्याच्यावर माहिती भरू शकता, म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती त्यामध्ये मिळून जाईल. काही डाऊट असेल तर या ठिकाणी जोडायचंच आहे. आता तुमची कार्यालय जी आहेत, जिल्ह्याची कार्यालय त्या ठिकाणी इथे दिलेली आहेत. विद्युत निरीक्षक मुंबई, आता ही PDF सुद्धा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंकवर मिळून जाईल. त्याचा ॲड्रेस, मुंबईचा ॲड्रेस इथे दिलेला आहे. त्याचबरोबर ठाण्याचा ॲड्रेस इथे दिलेला आहे. सांताक्रूजचा ॲड्रेस इथे दिलेला आहे. ठाणे क्रमांक 2 म्हणजे कल्याण ऑफिस या ठिकाणी आहे. तुमच्या आधार कार्डवर जो पत्ता असतो तिथे तुमचं जिल्ह्याचं ठिकाण निवडलं जातं. आता इथे रायगड जिल्ह्यासाठी पेण हे दिलेलं आहे. रत्नागिरीसाठी हे सुद्धा ॲड्रेस दिलेला आहे. म्हणजे जेवढे काही जिल्हे आहेत पूर्ण, सिंधुदुर्ग, त्यानंतर पालघर, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, हा पूर्ण ॲड्रेस तुम्हाला ही जी PDF आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे, त्या लिंकवर मिळून जाईल. म्हणजे तुम्हाला तुमचं जो काही अनुज्ञापक मंडळ आहे, म्हणजे विद्युत निरीक्षक आहेत, आणि तुमचा अर्ज कुठे सादर करायचा आहे याची सुद्धा या ठिकाणी डिटेल दिसणार आहेत. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि खाली लिंक दिलेल्या लिंकवर जर तुम्ही माहिती भरली तुम्हाला अधिक मार्गदर्शन केलं जाईल. जर तुम्हाला लायसनच्या परीक्षेला बसायचं असेल त्याच्यासाठी मार्गदर्शन सुद्धा केलं जातं. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद.